पहिल्या कसोटीनं त्यांना आईच्या मायेची जाणीव करून दिली। आई होणं किती कठीण असतं ह्याची एक पायरी त्यांनी चढली आहे। पण हा तर फक्त आरंभ होता। खरी वाट तर आता सुरू होणार आहे, कारण पुढची कसोटी अधिक कठीण असेल, अधिक गुंतागुंतीची असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती त्यांच्या मनाची नव्हे तर त्यांच्या अंतःकरणाची परीक्षा घेईल। द्रुपदे, पहाट झाली बघ। होय, म्हणजे जमिनीच्या एक पायरी जवळ आलं म्हणायचं। म्हणजे आता फक्त 2 परीक्षा। आज तुम्हाला जाणवते लहानपणी आईनं तुमच्यासाठी किती खस्ता खाल्ल्या होत्या, पण तुमच्यातले विकार पुन्हा तुम्हाला त्या जमिनीच्या लोभाकडे खेचते। असे असले तरी मला खात्री आहे ही परीक्षा संपेपर्यंत तुमचं हृदय परिवर्तन नक्कीच होईल, कारण अजून एक परीक्षा तुमची वाट पाहते। तुमची पहिली परीक्षा पूर्ण झाली, लवकरच तुमच्या दुसऱ्या परीक्षेची नांदी होईल। तोवर ह्या परीक्षेतून तुम्हाला काय प्राप्त झाले ह्याचा विचार करा। द्रुपदे, मला एक सांग, आपण ही परीक्षा पार केली आहे का नाही? मला बी तोच प्रश्न पडलाय, पण ह्याचं उत्तर तिन्ही परीक्षा संपल्यावरच कळेल। पर तोवर कसं थांबायचं? आपण योग्य करतोय का नाही हे कसं कळणार? एक माणूस हाय जो या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देऊ शकतो। कोण? ह्या कुटीत मला येण्यास विरोध करणारा नेमका मनुष्य कोण हे बघायलाच हवं। महादेव, महादेव या मुलीशी काय बोलताय? आणि महादेव इथे आहेत तर मला विरोध करणारा तिसरा मनुष्य नक्कीच आत असेल। हाच तो तिसरा मनुष्य असणार, परंतु हा नेमका आहे तरी कोण? मी काय म्हणते, काल त्या बाईला सांगून टाकलं तिला कुठे जागा नाही म्हणून। सांगितलं का? बरं झालं सांगितलं ते। अरे पण पर्णिका, या तुला आधीच सांगितलं नाही का? पुण्यांदा तेच विचारते। ए हरी, तू तरी बोल ना काहीतरी। मला काय हात खेचू नका, मला काय हात पडायचा नाही। उद्या जर मला यांनी कुटीच्या बाहेर काढलं तर मी कुठे जाऊ? उगाच काहीतरी बडबड करू नका। मला मदत करायची असेल तर कर, नाही तर गप उभा राहा। या मनुष्याचा चेहरा का दिसत नाही? याला बघितल्याशिवाय ओळखायचं तरी कसं? अरे मी एवढंच बोलत होते की हे बघ पर्णिका, आता हा वळेल आणि मला याचा चेहरा दिसेल, त्या पुढची माझी सगळी योजना यशस्वी होईल। तू मला आडून लपून जे काय सांगायचा प्रयत्न करते समज कळतंय मला। मी कुठं आडून आडून सांगते, मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की कळतंय मला, मी काय दूध खोळा नाही। ती बाई, तिच्याच पाय जीव तुटतोय ना बघ तुझा। तुला आधीच सांगून ठेवतो, जवळ मी इथं राहतोय तवर दुसऱ्या कोणाला बी या कुटीत जागा नाही। अरे बाबा पण नाही म्हणजे नाही। काय करायचं आता? योग, मी काय हात पाडणार नाही, मला राहायचं ह्या कुटीत, तुझं तू बघ। आजही याचा चेहरा दिसला नाही, हे असं किती दिवस चालणार? हा मनुष्य नेमका कोण आहे हे कळल्याशिवाय मला त्या कुटीत प्रवेश कसा मिळणार? हरकत नाही,
आज ना उद्या कधी ना कधी हा मनुष्य वनात एकटा येईलच. त्या दिवशी आणि त्यावेळी मी त्याच्यावर अशी माया करेल की त्याचा टिकावच लागणार नाही. एकदा का हा माझ्या जाळ्यात अडकला, मग त्या कुटीचे दरवाजे माझ्यासाठी आपोआप उघडतील. आय 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 अरे एवढ्याशा पोरीने तुझी ही अवस्था केली. अव ती साधी पोरगी नाही हाय मालक. अव त्या देवी आईनं तिला समज शिकवून पाठवलं होतं. आणि आपल्या पोरांनी देवीची परीक्षा पार केली का नाही? अव ते मला काय बी माहित नाही मालक. मी सुबण्यासनी काढा दिला आणि त्या देवीचा लय मोठा आवाज झाला. आज मी तशी तिकडून धूम ठोकली मालक. अव मालक हसू नका आणि या समजात पडू बी नका. अव त्या देवीचा कोप झाला ना तर समजासनी मागच पडल. कोप? म्या कुणाच्या कोपाला भेट नाही आणि त्या देवीला बी नाही. देवीला भीत नाही? पण मालक अव त्या देवीच्या विरोधात तुमच्याकडे काय आहे? हाय, आणि तीच माझी खरी ताकद आहे. खूप वर्षापूर्वी माझ्या आयुष्यात एक चमत्कार घडला आणि त्याच दिवसाने माझं आयुष्यच बदलून टाकलं. आज माझ्याकडे जे काय हाय, काडे ही विद्या, समद त्याच्यामुळंच. पण म्हणजे मालक नेमकं काय झालं होतं? या 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 अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. मी तुमचीच वाट बघत होतो. बोला, काय काय घडलं दिवसभरात? तिचा एकही हट्ट जर तुम्ही पूर्ण करू शकला नाही तर तुम्ही परीक्षा हराल. मला केळीच्या पानावर जायचंय, मोठ्या पानावर. पोरगी आहे का वादळ आहे? अगदी निशाणा धरून धरून मारत होते. काहीतरी गडबड नक्की आहे. तो काय नुसता कापडाच्या चिंधीचा गोळा नव्हता. पण अजून बी एक प्रश्न सतावतोय. आपण ह्या कसोटीवर खरं उतरलो का नाही? आम्ही ही परीक्षा पार केली आहे का नाही? त्याची चिंता तुम्ही करू नका. ती देवी मुद्दाम या समध्यात तुम्हाला गुंतवते. जमिनीच्या विचारापासून दूर न्यायचा डाव आहे तिचा. पण शेवटी तिनं आम्हालाच अयोग्य ठरवलं तर? होय मालक. नाही, तसं म्या होऊ देणार नाही. ती देवी तुमची परीक्षा घेते ना, आता आपण बी त्या देवीची परीक्षा घेऊ. तिला माहित नाही म्या कोण आहे ते. एकदा का हा भुजंग डसला की समोरचा तिथंच खपला. काय ग आंबे, माझी लेकरं कशी आहेत? काल दिसभर तुझ्या माग फिरली, पण काही खाल्लं का ग त्याने? आजी, मला क्षमा कर. ताईने सांगितलं तसंच मी समज केलं. त्यांना खूप त्रास दिला, खूप हट्ट केले, पण त्यांनी बी मला खूप जीव लावला. मी आज जे जे मागितलं
त्यांनी ते करून दिलं. पण मला एकच कळत नाही की ही कसली परीक्षा आहे. आईचं महत्व समजवायला पोर सांभाळायला कशाला पाठवायला पाहिजे. तुम्हालाच सांभाळायची जबाबदारी द्यायची होती ना. काकू, देवींनी हे सगळं अतिशय विचारपूर्वक केलंय. जर आपण आजींना पाठवलं असतं तर त्यांना स्वतःच्या मुलांना इतका त्रास देणं शक्य झालं असतं का? म्हणजे त्रास दिल्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता का? मला सांगा काकू, जेव्हा लहान मुलं चुका करतात तेव्हा आपण त्यांना ओरडतो, वेळप्रसंगी शिक्षा देखील करतो. पण जेव्हा मोठी माणसं चुका करतात तेव्हा त्यांना समज देण्यासाठी जरा वेगळे पर्याय वापरावे लागतात. पण यांनी नेमकं झालं तरी काय? प्रश्न काय झालं ह्याचा नाहीये काकू, प्रश्न आहे बदल घडला का? तो बदल देवींनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलाय, स्वतः अनुभवलाय. अंबाला तिथे पाठवण्यामागचा हेतू हाच होता की त्यांना आई होणं किती कठीण असतं याची जाणीव व्हावी. आणि ती झाली बी. हो, काल दिवसभर अंबाच्या रूपात त्यांना स्वतःचं बालपण दिसलं. त्यांनी केलेले हट्ट आठवले, त्यांच्या आईने त्यांच्यासाठी केलेले त्याग आठवले. आणि पहिल्यांदाच त्यांना जाणवलं की आईने त्यांच्यासाठी किती सहन केलं. आणि हाच या परीक्षेचा खरा हेतू होता. म्हणजे माझी लेकरं ह्या कसोटीवर खरी उतरली म्हणायचे. आजी, याचा निष्कर्ष एवढ्यात नाही लावता येणार. अजून 2 परीक्षा बाकी आहेत आणि त्या पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष नाही काढता येणार. मग पुढची परीक्षा काय असणार आहे? ते मलाही माहिती नाही. देवींच्या मनात काहीतरी निश्चितच आहे आणि ते साध्य केल्याशिवाय त्या थांबणार नाही. आणि हो, कदाचित पुढची परीक्षा ही आधीच्या परीक्षेपेक्षा अधिक कठीण सुद्धा असेल. म्हणजे आता बी आणखीन काहीतरी मोठं घडणार आहे तर. पण ही तुळजा नेमकं काय घडवणार आहे? ए बाबा, कुठीतले कंदमुळं बी संपले आहेत. ठीक आहे, मी वनात जाऊन येतो. अखेर संधी मिळालीच. आज हा एकटाच दिसतोय. आज माझ्या मार्गात कोणीच येणार नाही. एकदा का माझी मोहिनी त्याच्यावर पडली, या स्वतःहून माझ्या मागे येईल. हा अचानक एवढा वेग का वाढवतोय? नाही, आज याला गाठलंच पाहिजे. हे काय, इतकं दाट धुकं, समोर काहीच दिसत नाहीये. हे काय, कुठे गेला हा माणूस? आत्ता इथे होता. नाही, काही करून मला शोधायलाच हवं.
तोपर्यंत मला कुटीत प्रवेश मिळणार नाही. महादेवांच्या जवळ जाता येणार नाही. तुळजाला अंकित करण्यासाठी, तिची शक्ती क्षीण करण्यासाठी मला कुटीमध्ये प्रवेश मिळवायलाच हवा. यासाठी मी कुठल्याही थराला जाण्यासाठी तयार आहे. पहिल्या कसोटीनं त्यांना आईच्या मायेची जाणीव करून दिली. आई होणं किती कठीण असतं ह्याची एक पायरी त्यांनी चढली आहे. पण हा तर फक्त आरंभ होता. खरी वाट तर आता सुरू होणार आहे. कारण पुढची कसोटी अधिक कठीण असेल, अधिक गुंतागुंतीची असेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती त्यांच्या मनाची नव्हे तर त्यांच्या अंतःकरणाची परीक्षा घेईल. ध्रुपदे, एक गोष्ट विचारू. ह्यो भुजंग नक्की कोण आहे ग? आणि देईच्या विरोधात एवढं बोलायची हिंमत तरी येते कुठून त्याच्यात? मला बी काही ठाऊक नाही, पण एक गोष्ट खरी, तो आला आणि माझं सगळं आयुष्यच बदललं. म्हणजे मोठं घर मिळालं म्हणत सासरी गेले, पण ते मोठे पण फक्त बाहेरूनच होतं. सासू सासऱ्यांनी समज काही मोठ्या लेकालाच दिलं आणि ते त्याच्याबरोबर निघून बी गेले. मग म्या आणि माझा नवरा आम्ही दोघं एकटेच उरलो. तो कामासाठी परगावी जातो आणि म्या इथं कोंड्यांचा मांडा करत संसार चालवते. अगं, पण तू हे मला आधी का नाही सांगितलंस? कसं सांगणार होते? लग्नाच्या सुरुवातीला माझ्या सासरचा मोठेपणा करत किती फिरले होते आणि तुमच्याशी संबंध मी तोडले. मग मी कुठल्या तोंडाने परत आले असते? असं बोलू नकोस ग. तू आली असतीस तर काहीतरी मार्ग काढला असता आपण. खरंच आत्ता जमीन सोडायला तयार नाहीस माझ्यासाठी, मग तवा काय केलं असतंस? जशी तुझी एक बाजू आहे तशी माझी बी एक बाजू आहे ग. आपला बाप केला तेव्हा कितीसा होतो मी. आईनं आपल्याला वाढवलं, पण घरातला पुरुष म्हणून मला लगेच उभं राहावं लागलं. लहान होतो मी, काय कळत नव्हतं. चुका व्हायच्या आणि समदे बोट माझ्याकडे दाखवायचे आणि मी तो समदा राग आईवर काढायचो. आई होती ना ती कुठं काय बोलणार. वाटायचं समद्याला तीच कारणीभूत आहे. आणि एक दिवस घरी आलो तर आई घर सोडून निघून गेली होती. तेव्हा वाटलं बरंच झालं, पण आता कळतंय चूक तिची नव्हतीच, चूक माझीच होती. हे समजा तू मला आधी का नाही सांगितलंस? जसं तू नाही सांगितलंस तसं मी अभि नाही सांगितलं. जे झालं ते झालं. आभाळ भरून आलं. चल पहिला घरला जाऊ. वंचिका, तू इथे? मला क्षमा करा, मी अपयशी ठरले. पण जेव्हापासून मी त्या कुटीजवळ पोहोचले तेव्हापासून मी तिथेच अडकून पडले. काय माझं एकही पाऊल पुढे जात नाहीये. आणि यामागे काय कारण आहे? त्या कुटीमध्ये असा एक मनुष्य आहे जो मला त्या कुटीमध्ये प्रवेश करू देत नाही. मी महादेवांच्या इतक्या समीप असूनही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आपल्याला आधी हे जाणून घ्यावं लागेल की तिथे नेमकं चाललंय तरी काय.
याला स्पर्श कर आणि तुझ्या समवेत तिथे जे काही घडलंय त्याचं स्मरण कर, म्हणजे तुझ्या सगळ्या स्मृती आम्हालाही कळतील. घे. हाच तो मनुष्य, याच्यात मायावी शक्ती आहे. मला असं वाटतं हेच महादेव असावेत. हे खरंच श्री महादेव असतील का? नाही, काहीही झालं तरी हे महादेव असू शकत नाहीत. दैत्यगुरु, आपल्या म्हणण्याचं तात्पर्य हेच की मी महादेवांना ओळखतो. त्यांची वृत्ती, त्यांची ऊर्जा, त्यांचं अस्तित्व सगळंच वेगळं आहे. हा मनुष्य दुसराच कोणीतरी आहे. किंवा कदाचित आपण योग्य दिशेला पाहत नाही आहोत. कदाचित. परंतु मला असं वाटतं की कुटीमध्ये जी दुसरी व्यक्ती आहे तेच महादेव असतील. परंतु आपल्याला तर या मनुष्याच्या शक्तीचेही संकेत मिळत आहेत. मग हाच तर प्रश्न आहे. आपल्याला दोन वेगवेगळे संकेत मिळत आहेत. एक संकेत आपल्याला या मनुष्याकृतीकडे खेचत आहे आणि दुसरा संकेत आपल्याला कुटीकडे निर्देश करत आहे. मला असं वाटतं की जाणीवपूर्वक आपल्याला कुणीतरी गोंधळवून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. वंचिका, म्हणजे अजूनही तू खऱ्या श्री महादेवांना पाहिलेलंच नाहीयेस? जर त्या कुटीमध्ये खरंच महादेव असतील तर हो, मी अजूनही त्यांना पाहिलेलं नाही. पाहिलेलंच काय, मी त्यांचा विचारही केला नाही. याचा अर्थ अद्याप तुला महादेवांचं मुख दिसलेलं नाही? नाही, क्षणभरही नाही. द्रुपदे, हे काय? आपल्या आईची परडी इथं? मला वाटतंय आपली पुढची परीक्षा आली. पण परीक्षा कसली आहे? ही तर नुसती परडी दिसते. ह्या वेळेला देवी नक्की आपल्याकडून काय करून घेणार आहे? ज्याची ओळख ज्याच्या मुखानं होत नाही तर अस्तित्वानं होते, अशी ही छटा आहे. महिषासुरा, मला असं वाटतं की या पाठ मोऱ्या मनुष्याकडूनच आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील.
म्हणजे ही शक्यता आहे की हेच महादेव असू शकतात. तुम्हाला याची शाश्वती आहे? मला याची शाश्वती वाटत नाही. आपण आदमाच लावू शकतो, परंतु निश्चितपणे काहीही सांगू शकत नाही. आता एकच मार्ग उरलेला आहे. आणि तो कोणता मार्ग? वंचिकानं कोणत्याही परिस्थितीत कुटीमध्ये प्रवेश मिळवणे. महादेव कोण आहे, ती शक्ती कोणती आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या कुटीमध्येच दडलेली आहेत. पण दैत्यगुरु, कुटीत प्रवेश मिळवायचा तरी कसा? द्रुपदे, हे नक्की काय चाललंय? मला बी तेच कळत नाही. ही तुमच्या आईची परडी आहे. तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळात ही परडी तिच्या आयुष्यात आली. गावोगावी तिच्या सोबत फिरणारी हीच ती परडी. ह्या परडीवर काळाच्या खुणा उमटल्या आहेत. आता हीच परडी मी तुम्हाला देते, पण माझी एक अट आहे. ज्या जमिनीसाठी तुम्ही सर्व काही पणाला लावायला तयार आहात, त्यापेक्षाही अधिक मौल्यवान गोष्ट शोधा. ती या परडीत ठेवा आणि ती वस्तू घेऊन माझ्या समोर या. तेव्हाच ही परीक्षा पूर्ण होईल. जमिनीपेक्षा जास्त मौल्यवान अशी कुठली वस्तू असणार? मला बी काय ठाव नाही. आपल्याकडे जे काय आहे ते समजा जमिनीमुळेच आहे. मग या परडीत टाकायचं तरी काय? भुजंगराव, मला सांगा, या परडीत नेमकं टाकायचं तरी काय? जमिनीपेक्षा जास्त मौल्यवान आमच्याकडे आहे तरी काय? तुम्हाला तर आमची अवस्था ठाव आहे. 2 येळीचं भागवायचं तीच आम्हाला नाकीनव येते. आणि देवीने सांगितलंय काहीतरी मौल्यवान गोष्ट घेऊन या म्हणून. देवी यांच्या माग हात धुवूनच लागली आहे. हा तिचा नवा डाव आहे. जमिनीपेक्षा मौल्यवान वस्तू देवी या भिकाऱ्यांकडून नाही. आता मलाच काहीतरी करावं लागेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका, यातून बी मार्ग निघाल. पण कसा? आधीच तुमचं माझ्यावर केवढं कर्ज आहे आणि त्यात आणखी काय मदत करणारी तुम्ही? कधी कधी मोठी गोष्टी मिळवण्यासाठी आधी गुंतवणूक करावीच लागते. ती जमीन बी माझ्यासाठी तेवढीच महत्वाची आहे. आणि म्या तुम्हाला जे काही बी देईन ते त्या जमिनीतून कसं वसूल करायचं हे मला चांगलंच ठाव आहे. म्हणजे खरंच यावर उपाय आहे का? हाय, पर तुम्ही आता शांत राहा. म्या तुम्हाला लवकरच निरोप धाडतो. या आता. मालक, ती एक विचारायचं होतं. म्हणजे त्या जमिनीत असं काय आहे की तुम्ही त्या दोघांनी मदत करायला तयार झालात? काही गोष्टी माणूस स्वतःसाठी करत नसतो चेलाप्पा. काही गोष्टी त्याला दुसऱ्यांना खुश ठेवण्यासाठी कराव्या लागतात. मालक, ही दुसरं म्हणजे कोणी यशस आहे काय?
तुला ते माहित नसलेलंच बरं. काही रहस्य ही रहस्य राहिलेलीच बरी असतात. म्हणजे काल तुम्ही मला जे सांगत होता तेच ना? काल मी तुला जे काही बोललो ते विसरून जा. तुझ्यासाठी तेच चांगलं आहे. आणि आता मला त्रास देऊ नकास. योग्य वेळ आली की मी तुला बोलवून घेईल आणि त्यांच्यासाठी निरोप बी पाठवेन. मालक नेमकं माझ्यापासून काय लपवित आहे? घरी आलो तर आई घर सोडून निघून गेली होती. तेव्हा वाटलं बरंच झालं, पण आता कळत आहे चूक तिची नव्हतीच, चूक माझीच होती. तुळजाई, जे काही घडलं होतं त्यानंतर मला वाटलंच नाही माझ्या लेकरांच्या मनात अजून एवढी माया जिवंत असेल. मला वाटलं होतं ते समजच विसरले आहेत, पण आज त्यांच्या तोंडून आईची आठवण ऐकून जीव भरून आला. मनुष्य मुळात वाईट नसतो आजी. त्याच्या मनात लोभ, अहंकार आणि स्वार्थ घर करतात आणि मग त्याचा मार्ग चुकतो. तुमच्या मुलांचं देखील तेच झालं. त्यांच्या मनातला लोभ इतका वाढला की त्यांनी बाकी सगळ्या भावना झाकून टाकल्या. तुळजाई, आता पुढची कसोटी काय असेल? त्यांना अशी गोष्ट शोधायची आहे जी त्यांच्या आईच्या जमिनीपेक्षा अधिक मौल्यवान असेल. अगं बाई, माझी लेकरं तर गरीब आहेत, त्यांच्याकडे असं काय असेल? म्हणूनच ही परीक्षा कठीण आहे आजी. कारण ते जे शोधत आहे ते बाजारात मिळणार नाही, ते विकत घेता येणार नाही. ते केवळ ओळखावं लागेल. जेव्हा त्यांना त्या प्रश्नाचं खरं उत्तर सापडेल तेव्हा त्यांना कळेल की जगातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट आपल्याकडे असून ते आयुष्यभर तिच्याकडे दुर्लक्ष करत आले.